तर मग जसं आपण बघितलं की जर एक्सपेंडिचर होत राहिला तर मग कुठली इकॉनॉमी सस्टेन नाही करू शकत. जर आपण पण नेहमीच लोन करत गेलो, आपल्या इन्कमपेक्षा जास्त एक्सपेंडिचर करत गेलो, तर आपण जास्त वेळ नाही चालू शकणार. तसंच मग आपण 2003मध्ये एक ॲक्ट आणला, त्याचं नाव होतं FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट ऑफ 2003. त्याच्यात आपण काय केलं, एक लिमिट ठेवली, एक गव्हर्नमेंटवर आपण लिमिट ठेवली की बाबा तुम्ही लोकांनी जर ₹100 GDP आपण जर या वर्षी जर जनरेट केला, तर आपण त्याचा 3.5%च आपण फिस्कल डेफिसिट ठेवू शकतो. म्हणजेच काय, जर आपण ₹100 रेव्हेन्यू जनरेट जर केला, तर आपण मग स्पेंड किती करू शकतो, 103.5. आता आपल्याला एक्स्ट्रा स्पेंड करायची काय गरज आहे, तर ऑब्वियसली आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, आपण तिकडे डेफिसिट ठेवायला लागेल. का? कारण की आपल्याला वेलफेअर मेजर जास्त करायचे, आणि वेलफेअरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण पैसे लावतो, आपल्याला रिटर्न नाही भेटत. आपण कोणाला जर चॅरिटीमध्ये पैसे देतो तर ते इन्व्हेस्टमेंट नसते, ती आपण ती पैसे देतो आणि त्याच्यात ते लोक पुढे कुठेतरी यूज करतात, हे की नाही. मग याच्यातच तसंच फिस्कल डेफिसिट आपण का ठेवतो, कारण की आपली एक डेव्हलपिंग इकॉनॉमी, आपल्याला ते वेलफेअरमध्ये भरपूर खर्च करायला लागतो, ज्याचा इन कॉस्ट कॅशमध्ये आपल्याला रिटर्न काय नाही भेटत. ते ऑब्वियसली ते आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये वगैरे आपल्याला त्याची रँकिंग वगैरेमध्ये हेल्प होते, पण ते वेगळ्या टाईपचा इन्व्हेस्टमेंट झाला. मग याच्यात आपल्याला रिटर्न नाही भेटत. म्हणूनच काय, ते 3.5% आपण एक लिमिट ठेवलेली, जी आपली काय किती असेल आताच्या सिच्युएशनमध्ये, 7.80 लाख करोड रुपीज आपण ठरवलेलं की हा आपण एवढं फिस्कल डेफिसिट ठेवू शकतोस आपल्या GDPचा 3.5%. पण इकडे प्रॉब्लेम काय झाला की सप्टेंबरपर्यंतच, म्हणजे एप्रिल टू सप्टेंबर या ड्युरेशनमध्येच आपण ऑलमोस्ट 7.66 लाख करोड रुपीज खर्च करून टाकले. का? कारण की आपल्याला माहिती आहे की एकतर आपल्या एवढ्या मोठ्या पॅन्डेमिकमध्ये आपण होतो, त्याच्याबरोबर आपल्याला भरपूर सगळे मिलिटरी इक्विपमेंट्स वगैरे पण परचेस करायला लागले. तर हे सगळे इश्यूज तर होतेच, आणि ह्याच्याचबरोबर आपला जो इन्कम होता तो पण कमी होत गेलेला, कारण की सगळं लॉकडाऊन होतं, आणि त्यामुळे GST सोडा बाकीच पण कुठला रेव्हेन्यू एवढा काय धड भेटत नव्हता. म्हणूनच काय आला, पण डायरेक्ट जो वर्षभरात 7.80 लाख करोड करायचा होता, आपण 6 महिन्यातच जवळपास 7.66 लाख करोडपर्यंत आलो, हे की नाही. म्हणजे ऑलमोस्ट वी आर ॲट दी वर्ज ऑफ दी मॅक्झिमम लिमिट ऑफ स्पेंडिंग 6 महिन्यातच. अजून 6 महिने काढायचे, हे की नाही. तर मग जर अशा सिच्युएशनमध्ये जर गव्हर्नमेंटला अजून पैसे पाहिजेत, तर त्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर ते जे डोमेस्टिक मार्केट आहे, म्हणजे इंडियन मार्केट आहे, तिकडनंच पैसे बॉरो करतील, नाही तर मग कॅपिटल जो आपला फॉरेन मार्केटचं जे कॅपिटल आहे तो यूज करेल. तर गव्हर्नमेंट आता इकडे काय ऑप्शन चूज करते, तर इंडियन डोमेस्टिक मार्केटला हात न लावता आपण बाहेरून, म्हणजेच काय फॉरेन कॅपिटलमधून आपण थोडासा बॉरो करूया. तर हे का बोलतोय, कारण की जे सगळे जे NRIs वगैरेकडे जे पैसे आहेत, ते टोटल जर आपण बघितलं, किंवा जे बाहेरून इंडियामध्ये पैसा जो येऊ शकतो या गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या थ्रू, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती ऑलमोस्ट $2 ट्रिलियन एवढी आहे. आपल्याला माहिती आहे की इंडियाची इकॉनॉमीच सध्याच्या सिच्युएशनमध्ये $2.5 to $3 ट्रिलियन मध्ये, आणि आपल्याला ती $5 ट्रिलियन वर घेऊन जायची. आणि हे जे बाहेर जी लिक्विडिटी आहे जी इंडियामध्ये येऊ शकते, त्याचा पोटेन्शियलच ऑलमोस्ट $2 ट्रिलियन आहे. तर आपल्याला ऑब्वियसली एवढे सगळे जर पैसे एकसाथ आले, तर इंडियाच्या रुपीचा जो व्हॅल्यू आहे ती भरपूर कमी होऊन जाईल. आणि बाकीच्या याच्यात पण हे सगळे इश्यूज तर आहेत की आपण मग भरपूर जास्त लिक्विडिटी होईल, त्यानंतर इन्फ्लेशन वगैरे वाढेल वगैरे. आपण त्याच्यावर चर्चा नाही करूया, पण हा असा इश्यू आहे. म्हणूनच की इंडियामध्ये कॅश क्रंच नको व्हावा आणि इंडिया पुढे चालत राहावी, तर त्यासाठी आपली गव्हर्नमेंट काय करते, तर जे बाहेरचं फॉरेन जो कॅपिटल मार्केट आहे तिकडनं पैसे बॉरो करणार आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या थ्रू. ओके, तर आपण दुसरा आता न्यूज आर्टिकल बघूया, तो म्हणजे EPFOचा इंटरेस्ट रेट स्प्लिट. तर आपल्याला जसं आपण पहिले चर्चा केली की EPFO म्हणजे काय, तर एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. एक कुठलाही ऑर्गनाइज सेक्टरमधला एक रजिस्टर्ड कंपनीमधला जो एम्प्लॉई असेल, जो ऑब्वियसली जो एम्प्लॉई पण रजिस्टर्ड आहे, तर मग त्याच्या सॅलरीचा एक छोटासा अमाऊंट PFच्या माध्यमातून, प्रोव्हिडंट फंडच्या माध्यमातून तो कट केला जातो, आणि तेवढाच इक्वल अमाऊंट ऑफ शेअर त्याचा एम्प्लॉयर पण त्या अकाउंटमध्ये भरत जातो. त्याच्याने काय होतं की जेव्हा तो माणूस रिटायर होईल, तेव्हा त्याला तेवढे सगळे पैसे प्लस त्याच्यावर जो एक इंटरेस्ट असेल ते भेटत जाईल. आता तो इंटरेस्ट जो आहे, आता तो मंथली क्रेडिट व्हायचा. आता मध्येच असा एक प्लॅन होता की जो 8.50% चा जो इंटरेस्ट रेट आहे सध्याच्या ह्याच्यात, तर तो आपण EPFOच्या समोर तो असा प्रस्ताव होता की 8.5% आपण डायरेक्टली मंथ एंडला नको देऊ. आपण एक काम करूया, त्या लोकांना 8.15% सध्या देऊ, आणि बाकीचा जो वरचा 0.35% जो राहतो ना, तो 31 डिसेंबर 2020 त्यांच्या अकाउंटमध्ये देऊन टाकू. आता हे का, तर बघा भरपूर इझी आहे की जवळपास ह्याच्यात 6 करोड आपले बेनिफिशरीज आहेत जे EPFOचा फायदा घेतात, जे त्याच्यात इंटरेस्ट रेटवर भरपूर लोकांचा त्याच्यावर पण गुजारा चालतो. ओके, कारण की 8.5% इज अ व्हेरी ह्यूज रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, पण आता याच्यात प्रॉब्लेम काय झाला असता की जर असं जर केलं असतं, 8.15 आता दिले असते आणि 0.35 नंतर द्यायला लागले असते, तर ते मधला जो 0.35 जो ह्या महिन्याला नाही द्यायचा त्यांना, तर त्याच्याचमध्ये त्या लोकांनी करोडो रुपये वाचवले असते. कारण की जवळपास 6 करोड लोकांना त्यांच्या अमाऊंटवरची, त्यांची अमाऊंट आहे त्या अकाउंटमध्ये, त्याच्यावर 0.35% जरी वाचले तरी पण करोडो रुपये गव्हर्नमेंटचे सध्याच्या पॉईंटमध्ये वाचतात. ते त्यांना नंतर द्यायचेत, अग्रीड. पण आता जर ते 0.35% इंटू crores ऑफ रुपीज, तर ते जे पैसे जे आहेत
तर ते लोक कुठे दुसरीकडे वापरू शकत होते, कारण की आपल्याला माहिती आहे की कॅश क्रंच होता, आपण त्याच्यावर पहिले चर्चा केली. आणि आपल्याकडे भरपूर असे म्हणजे आपण बोलतो ना की दोनच आपल्याकडे चपात्या आहेत पण खाणारे भरपूर आहेत. मग आता ते कसं करायचं, म्हणून काय करायचं की इकडे कॉस्ट कटिंगचा एक प्रपोजल होता त्यांच्यासमोर. पण आता EPFOने म्हटलं की नाही, असं काय नाही करणार, आम्ही मंथ एंडलाच तुमच्या अकाउंटमध्ये 8.50% जो इंटरेस्ट रेट आहे तो एक साथच देऊन टाकू, असं स्प्लिट होईल, आम्ही काय करणार नाही. ओके. तर एक गोष्ट जी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपल्या गव्हर्नमेंटचा प्लॅन असा आहे की हा जो 8.50%चा जो इंटरेस्ट रेट आहे तो आपल्याला खालती आणून सब 8% म्हणजे 8%च्या खालती आणायचं आहे. ओके. कारण की हा वन ऑफ दी हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट आहे आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंट बॉडी जी देते त्याच्यात. आणि हे आपण वाचलंच की 8.5% आता सगळ्यांना मंथ एंडमध्ये भेटणारच आहे. आणि फन फॅक्ट त्याच्यात असा आहे की हा जो 8.5% आहे जो आताच गव्हर्नमेंटला जास्त वाटतो, हा 7 इयर्समध्ये लोएस्ट आहे. म्हणजे विचार करा की EPFमध्ये किती रेट ऑफ इंटरेस्ट भेटत होता. तर जर तुम्हालाच कॅल्क्युलेट करायचं असेल की जेव्हा तुम्ही एका ऑफिसर किंवा तुम्ही एक मॅनेजर किंवा अशा एका मोठ्या ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे तुम्ही बनाल किंवा मोठ्या पोस्टवर जाऊन तुम्ही जेव्हा काम कराल, तेव्हा तुमच्या जी PF जो कट होईल त्याच्यावर तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट भेटेल वगैरे वगैरे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर भरपूर ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही 8.5%नी त्याच्यात कॅल्क्युलेशन करा आणि बघा की तुम्ही जर 30 वर्ष सर्व्हिस केली आणि जर समजा तुम्ही टोटल जो PF भरताय तो समजा लाखभरचा जर PF भरत असाल, तर 8.5%नी 30 वर्षांनी तुम्हाला किती लाख किंवा किती करोड रुपये भेटते ते तुम्ही त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही आतापासून करू शकता. आता फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्यासाठी करता बोललो कारण की मिलेनियल्सवर एक सर्वे केलेला होता स्टँडर्ड चार्टर्सनी, आणि त्याच्यावर कळलं आहे की इंडियातले जे मिलेनियल्स आहेत त्यातले जवळपास 50% ओके त्या लोक बॉरोइंग्स करतात, ते जवळपास उधारीमध्ये आहेत. ओके. उधारीवर त्यांचं सगळं जातं. तर मिलेनियल्स म्हणजे काय, तर मिलेनियल हा एक टर्म आहे जो त्या सगळ्यांसाठी यूज केला जातो ते जे 1981च्या नंतर बॉर्न झाले. ओके. इझी. 1981च्या नंतर जे पण बॉर्न झाले त्या सगळ्यांना आपण काय बोलतो, मिलेनियल्स बोलतो. आणि सर्वेमधून काय कळतं आपल्याला की जे सध्याच्या सिच्युएशनमध्ये की भरपूर सगळ्या लोकांचा जॉब गेला, त्या लोकांकडे इन्कम बंद झाली, म्हणून काय ते लोक सध्या उधारीवर चालले, लोकांना बोरो करायला लागतात. एकतर ते लोनवर चालले आहेत किंवा उधारीवर, दोघांपैकी एक. आता मध्ये ज्या लोकांकडून पण सर्वे केला तर मग इंडिया म्हणजे जवळपास भरपूर सगळ्या कंट्रीजमधले 12,000 रिस्पॉन्डंट्स होते. तर त्यातले इंडियातले जे लोक होते त्यांनी काय सांगितलं की आमचे बॉरोइंग्स वाढलेत. ओके. सेकंड त्यांनी सांगितले की आम्हाला आता नीड आहे की आम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्समध्ये विचार करू की म्युच्युअल फंड्स वगैरे झाले तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कारण छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये म्हणजे SIP वगैरे आपण जे बोलतो, ज्याच्याने काय होईल की जर अशीच पॅन्डेमिकची सिच्युएशन जर परत कधी आली तर आम्हाला एवढा त्याचा फायनान्शियल बर्डन येणार नाही. दुसरं म्हणजे काय एक लाँग टर्म सेव्हिंग्ज असायला पाहिजे आपल्याकडे, की आपण सेव्हिंग्ज करत नाही, आपण फक्त एक्सपेंडिचर करत जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की सेव्हिंग जात नाही. लोकांना वाटतं की हां मग काय सॅलरी येणार आहे परत, मग काय होईल आपण बघू कसं ना कसं. पण ती सेव्हिंगची महत्त्व जे आहे ते लोकांना आता कळत चाललेलं आहे. आणि 4th पॉईंट जो सेव्हिंगशी रिलेटेड आहे तोच म्हणजे काय, जो अननेसेसरी स्पेंडिंग जे होतं, आपण जो इम्पल्सिव्ह बाईंग वगैरे जो बोलतो, तर ते सगळं बंद करायला पाहिजे. कारण की तो जो एक्स्ट्रा पैसा आपण वाचवू शकतो त्याच्याने आपली सेव्हिंग्ज वाढू शकते. आणि जर अशी सिच्युएशन जर परत कधी फ्युचरमध्ये आली तर आपल्या फायनान्शियल स्टेबिलिटी राहील. ओके. हा असा तर पूर्ण रिपोर्ट होता. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण त्याच्यावर थोडं रिकॅप करूया. सगळ्यात पहिले आपण बघितलं की NRIजना आपण GSECमध्ये इन्व्हेस्ट करायला अलाव केलेलं. त्यातले आपण बघितलं 2 प्रॉब्लेम होते, KYCचा प्रॉब्लेम होता आणि एक इन्व्हेस्टमेंटचं लिमिट होतं. आपण त्यानंतर बघितलं की GSECचे 2 टाईप असतात. जर 1 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण त्याला ट्रेजरी बिल बोलतो, आणि जर 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय बोलतो, गेस येस यू आर राईट, आपण त्याला बोलतो गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके. त्यानंतर आपण बघितलं की EPFO जे आहे त्याचा 8.50%चा इंटरेस्ट रेट आहे, आणि त्याच्यात आता स्प्लिट करायचा प्रपोजल होता की 8.15% आणि 0.35% असं स्प्लिटमध्ये आपण देऊया, पण ते प्रपोजल स्क्रॅप करून टाकले. आणि आपण ते पण बघितलं की 8.5% जे आहे इंटरेस्ट रेट ते आतापर्यंतचं 7 इयर्समध्ये लोएस्ट आहे. ओके. त्यानंतर आता आपण जस्ट बघितलं की मिलेनियल जे आहेत इंडियामधले जवळपास यातले 50% लोक बोलतात की ते लोक बॉरोइंग्सवर चालतात. ओके. हा होता एक रिकॅप. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, तोच म्हणजे प्राईस कॉन्सन्ट्रेशन चार्जेस ऑन सिमेंट इंडस्ट्रीज. तर आपण माहिती आहे की आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की CCI म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, जे कॉम्पिटिशन कमिशन ॲक्ट मध्ये बनलेलं स्टॅट्युटरी बोर्ड आहे, तर ते काय करतं की एक हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे इंडियन इकॉनॉमीमध्ये, इंडियन मार्केट्समध्ये, सगळ्या सेक्टरमध्ये. तर त्याच्यासाठी ते काम करतं. तर मग त्याचेच जे ऑफिसर्स आहेत त्या लोकांनी रेड केले मेजर सिमेंट कंपनीजना. ओके. ते ACC झालं, दालमिया झालं, श्री सिमेंट झालं, असे जे पण मोठे मोठे अल्ट्राटेक सिमेंट वगैरे म्हणा, त्यांची जी ह्या सगळ्या सिमेंटची जी एक ऑर्गनायझेशन होती, म्हणजे त्यांचे जो एक फेडरेशन होता, तर त्याच्यावर पण त्या लोकांनी रेड केला. आता का केलं, कारण की
अँटी कॉम्पिटिटिव्ह ॲक्टिव्हिटीज ते करत होते आणि त्या लोकांमध्ये एक अशी भावना होती की ते लोक प्राईस कोऑर्डिनेट करून ठेवतात. ओके, एक फ्री मार्केट नाही ठेवत आहे का, कारण की आपण नवीन एंट्रन्स नको आपल्याला, जे आहे तर आपण जास्तीत जास्त प्राईस मॅक्झिमायझेशन करू, ज्याच्याने काय होईल की आपलं प्रॉफिट मॅक्झिमम होईल. ओके, असं सगळं त्यांच्या पाठचं कारण असू शकतं. तर हे कोणी चार्जेस लावलेत प्राईस सेंट्रलायझेशनचे, तर CCIने. CCI आपण बघितलं, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. त्याच्या काय करत होते की प्राईस मॅनिप्युलेशन करत होते कोऑर्डिनेट करून एकमेकांशी. जर समजा आपण 5 लोक आहोत इकडे आणि आपण 5 लोक काय करतो की एकमेकांशी बोलून डिसाईड करतो की हां आपण हीच प्राईस ठेवूया, तीच प्राईस ठेवूया. ओके, मग कोऑर्डिनेट करून काय होईल की मला जर चेंज करायची असेल इंडिव्हिज्युअल तर मी नाही करणार का, कारण की जर मला 40 रुपये प्राईस ठेवायची होती आणि आपण सगळं ठरवतोय की 60 रुपये ठेवायची, तर एका याच्यातच मला 20 रुपयाचा एक्स्ट्रा प्रॉफिट भेटतोय ना, तर मग मी तसं नाही करणार. म्हणूनच काय होईल ते प्राईस कोऑर्डिनेट जर आपण सगळ्यांनी केली तर आपण प्राईस जास्त ठेवू शकू. हेच जे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, OPEC जो आपण बोलतो किंवा OPEC प्लस वगैरे आपण बोलतो, तर त्या लोकांचं पण असंच आहे. कार्टेल फॉर्मेशन करतात ते लोक आणि ते लोक एकसाथ प्राईस कोऑर्डिनेट करून ठरवतात की हां त्यांचा क्रूड ऑइलचा प्राईस कसायला पाहिजे. त्याच जवळपास बेसवर प्राईस सेंट्रलाइज केली आहे, असं अलीज केलं आहे CCIने, म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानी, की आपले जे सिमेंट इंडस्ट्रीज आहेत ते पण असंच करत होते, म्हणून त्या लोकांनी त्यांच्यावर रेड केलेली. तर हेच जे आपण सगळं जो प्रोसिजर बघितली, म्हणजेच काय की एक कुठला तरी सिंगल प्लेअर नाही, पण बरेच जे पण थोडेफार प्लेयर्स होते, म्हणजे आपल्या जर बघायला गेलो तर मोजून नेमके जे मोठे प्लेयर्स आहेत जे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये आहेत ते मोस्टली 10 असतील ॲट मॅक्स. ओके, त्या 10 लोक जर एकसाथ येत आहेत, ओके, आणि ते लोक ठरवत आहेत की काय करायचं कसं करायचं आपापसातच, आणि त्याच्यामुळे मार्केटवर जर काय इफेक्ट होत असेल तर त्याच सिच्युएशनला आपण काय बोलतो ओलिगोपॉली. त्याच्यात काय होतं की कार्टेल फॉर्मेशन होतं. ओके, 2 or more जे सेलर्स असतील ते एकसाथ येतील आणि ते आपापसात ठरवतील की काय ही प्राईस असायला पाहिजे, एवढी प्राईस ठेवायला पाहिजे, ज्याच्याने काय होईल की ते लोक प्राईस कोऑर्डिनेट करून स्वतःच्या हिशोबाने प्राईस ठरवतील. ओके, याच्याने काय होतं की ते लोक प्रॉफिट मॅक्झिमाइज करू शकतात. हे मोनोपॉली नाही, कारण की मोनोपॉलीमध्ये फक्त एक सिंगल सेलर असतो. ऑलिगोपॉलीमध्ये मोर दॅन 2 सेलर्स असतात, 2 पण चालतील, काय प्रॉब्लेम नाही. ते आपापसात येऊन ठरवतील की कसं प्राईस करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. ओके, हे असा होता सगळा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. ऑनररी कॉन्सोल. तर मालदीव्स, जे एक मालद्वीपा नाव होतं त्यांचं संस्कृतमध्ये पहिले, तर आता आपण त्याला मालदीव्स बोलतो. तर मग तिकडचे एक टेक्नोक्रॅट आणि ऑन्टरप्रेनर आहेत बॉबी महापत्री. तर ते आता आलेले आहेत ऑनररी कॉन्सोल ऑफ रिपब्लिक ऑफ मालदीव्स. ओके, तर मग ते जे आहेत तर ते ऑनररी कॉन्सोल काय असतं आपण ह्याच्यावर जरा चर्चा करूया की ऑनररी कॉन्सोल हे काय असतं. ते करिअर डिप्लोमॅट नसतात, म्हणजे आपले जे इंडियामध्ये जे इंडियन फॉरेन सर्व्हिसचे जे सर्व्हिसेसचे जे ऑफिसर असतात हे तशातले नसतात. ओके, हे काय असतात, हे करिअर डिप्लोमॅट नसतात, ह्यांना अपॉइंट केलेलं असतं कोणी, तर ते होस्ट कंट्रीमध्ये काम करणारे असतात पहिलेपासून, किंवा एक सिटिझन असू शकतात होस्ट कंट्रीचे, पण जी फॉरेन कंपनी म्हणजे आतल्या कंपनी बोलते कंट्री जी आहे, म्हणजे आपल्या सिच्युएशनमध्ये आपण मालदीव्स बोलू, तर मालदीव्सनी एक अशा माणसाला अपॉइंट केलं इंडियाच्या म्हणजे ऑनररी कन्सोलसाठी. ते काय असतील की एक चांगलं रिलेशन असेल इंडियाबरोबर त्यांचा, जे इंडियामध्ये रेसिडेंट असतील तरी पण चालतील, इंडियामध्ये काम करत असतील, तिकडेच जर सिटिझन असतील, इकडेच जर टॅक्स भरत असेल तरी चालेल, पण काय करतील ते एक डिप्लोमॅट, करिअर डिप्लोमॅट नसतील, पण मुंबईमध्ये जो मालदीव्सचा जो काउन्सिल आहे तर तिकडे येऊन ते राहतील, तिकडे येऊन ते 1-to-1 कम्युनिकेशन फॉर दी बेटरमेंट ऑफ पीपल ऑफ मालदीव्स हू आर लिव्हिंग इन इंडिया, त्यासाठी जे काम करतील ते कोण असतील, ऑनररी कॉन्सोल. तर तेच मालदीव्समधून कोण आलेत आता, बॉबी मोहंती. ओके, हे आलेत इंडियामध्ये. ओके, आता हे जे आहेत आपल्याला माहिती असेल की जर कुठले पण डिप्लोमॅट आहेत हे पहिलेपासूनच चालले की कधी जर कुठल्याही राज्यावर आक्रमण करण्यात आलं तर कधी डिप्लोमॅट्सना, म्हणजे एकमेकांचे जे दूत असायचे तर त्या लोकांवर कधीच अटॅक नाही व्हायचा. तर ते आताच पण काय बोलतात तो ट्रेडिशन फॉलो करतो आपण. तर व्हिएना कन्व्हेन्शन ऑन प्रोटेक्शन ऑफ काउन्सिलेट्स हे एक 1966चा एक कन्व्हेन्शन होता, तर आपण ते अजून पण फॉलो करतो तसं की कधी डिप्लोमॅट्सवर आपण डिरेक्टली अटॅक नाही करत. ओके, तर नेक्स्ट न्यूज जी आपण बघूया ती म्हणजे की प्राईज ऑफ डिझेल अँड पेट्रोल आर रायझिंग, आणि हेच पूर्ण न्यूजमध्ये आर्टिकलमध्ये दिलेलं, आपण त्यावर चर्चा करूया. तर की हे का होतं, तर बेसिकली जर आपण बघितलं की मोस्टली की काय होतं की जर प्राईस जर वाढत असेल कोणाची पेट्रोल किंवा डिझेलची, तर ते कशामुळे होतं की इंटरनॅशनल प्राईस ऑफ क्रूड ऑइल वाढत जाते. म्हणजे ऑब्वियसली जर तुमचा रॉ मटेरियल महाग आहे तर तुमचा एंड प्रोडक्ट पण महाग असणार, सिम्पल. पण ह्या सिच्युएशनमध्ये कसं आहे की जर मार्चच्या आसपास गेलो, जेव्हा लॉकडाऊन लागला नव्हता, तेव्हा जी पर बॅरल क्रूड ऑइलची प्राईस होती आणि आताची जी क्रूड ऑइलची प्राईस आहे, तर आताची स्वस्त आहे, पण तरी पण आता जो पेट्रोल आणि डिझेलचा रेट आहे तो महाग आहे ते मार्चच्या पेट्रोल आणि डिझेलपेक्षा. तर असं कसं एवढं काय फरक पडला, तर बघा भरपूर इझी याच्यात समीकरण आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे की मार्चपासून आतापर्यंत आपण बघितलं की गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू बंद झालेला, पण त्यांचं एक्सपेंडिचर डबल झालं असेल असं आपण पकडूया. म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंटलाच एकतर रिकव्हरी पाहिजे त्या सगळ्या पैशाची, का, कारण की त्यांना अजून एक्सपेंडिचर करायचं आहे, भरपूर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना, हे की नाही.
कारण की जे बाकीच्या गोष्टींसाठी अलॉटेड पैसा होता तो तर आता त्या लोकांनी याचे कोविडच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनला हँडल आणि मॅनेज करण्यासाठी त्यांनी वापरला. म्हणून काय त्यांना आता एक्स्ट्रा रेव्हेन्यू पाहिजे. आणि एक गोष्ट जी लोकांना सगळं लागते आजकाल जर ट्रॅव्हल वगैरे करायचे किंवा एक गोष्ट दुसऱ्या जागेवर पोहोचायची ती म्हणजे काय पेट्रोल आणि डिझेल. फ्युएल आपल्याला पाहिजे. तर गव्हर्नमेंटनी, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी मिळून जे एक्साईज ड्युटी किंवा जे टॅक्स वगैरे लागतात आपल्या पेट्रोल किंवा डिझेलवर, तर मग ते त्यांची जी फी आहे ती त्यांनी हाईक केलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की तो जो पेट्रोल जो आपल्याला ऑलमोस्ट 30-40 रुपयेपर्यंत भेटायला पाहिजे होता तोच आता जवळपास आपण बघतोय की 78-83 या रेंजमध्ये आहेत दोन्ही. ओके, तर ह्याच्याने होईल काय आणि गव्हर्नमेंट का करते आपल्याला ते तर माहिती आहे की त्यांना अजून रेव्हेन्यू पाहिजे, कारण की त्यांना अजून एक्सपेंडिचर करायचं आहे तिकडे पुढे. ओके, पण ह्याच्याने होईल काय ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी याच्यामुळे होऊ शकते ती म्हणजे इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन का बरं, तर बघा भरपूर इझी गोष्ट आहे. इन्फ्लेशन काय असतं आपण ते बघूया. कन्सिस्टंट इन्क्रीज इन द प्राईस ऑफ मोस्ट ऑफ द गुड्स. ओके, मेजॉरिटी ऑफ द गुड्समध्ये जर समजा तुमच्याकडे 10 प्रोडक्ट्स आहेत तुमच्यासमोर, त्यातले जर समजा 5पेक्षा जास्त गुड्समध्ये जर प्राईस इन्क्रीज कन्सिस्टंटली दिसते तुम्हाला मागच्या काही महिन्यामध्ये, तर ते इन्फ्लेशन होईल. आपण बघितलं की पेट्रोलचा जो प्राईस आहे तो पण मागच्या काही महिन्यामध्ये हळूहळू वाढतोय. ओके, आता ह्याच्याने प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे पण गोष्टी येतात ते आपण म्हणूया की सगळ्यात पहिले असू दे की आपले जे व्हेजिटेबल्स असू दे किंवा जे दूध येतं आपल्याकडे, मिल्क प्रोडक्ट्स असू दे किंवा कुठलीही गोष्ट जी ट्रान्सपोर्ट होऊन येते आपल्यापर्यंत, हो हे की नाही, जे एक तिकडे एक प्रोड्युसिंग जागा असेल आणि एक कन्झ्युमिंग जागा असेल, हे की नाही. मग त्या दोघांना जॉईन करण्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट्स वापरतो, व्हेकल वापरतो आणि ते सगळे कशावर चालतात, पेट्रोल किंवा डिझेलवर, फ्युएलवर चालतात, हे की नाही. आणि आता ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्हाला फ्यूल पाहिजेच आहे ती ट्रान्सपोर्ट किंवा व्हेकल चालवायला, म्हणजेच काय तो एक कॉस्ट वाढला, म्हणजेच काय जर प्राईस ऑफ पेट्रोल अँड डिझेल जर ती वाढत गेली, म्हणजेच काय कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन पण वाढत गेली आणि कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन वाढत गेली तर तुमचे जे एंड प्रोडक्ट जो ट्रान्सपोर्ट होते त्याची पण कॉस्ट वाढलीच ना. तर पहिले मला समजा ₹1 डिझेल किंवा पेट्रोलसाठी द्यायला लागत होता 1 किलोच्या चावलच्या मागे. ओके, जर आपल्याला तांदूळ पाहिजे 1 किलो तर त्याच्या मागे मला ₹1 द्यायला लागत होता पेट्रोलसाठी. पण आता प्राईस वाढल्यामुळे मला त्यासाठी जर ₹2 द्यायला लागतात. ओके, 1 किलोसाठी. तर आता जर मी 100 किलो तांदूळ मागवला तर 200 आपण 100 × 2 केलं की, कारण की ₹2 लागले ना आता, म्हणजे ₹200 फक्त मला पेट्रोलसाठी खर्च आला. एक्झाम्पलसाठी पकडतोय. जेच पहिले मला किती लागत होता, ₹100 लागत होता. तर फक्त 100 kgs ऑफ राईस जो पहिले मी ₹100 मध्ये मागवू शकतो, आता मला त्यासाठी ₹200 द्यायला लागतात. आता जो मधला जो प्राईस इन्क्रीज आहे तो प्रोडक्शन कॉस्टमुळे काय झालं आहे का नाही, तर हे कशामुळे कॉस्ट वाढले, कारण की फक्त मधला जो इंटरमिडिएटरी आहे तोच म्हणजे काय आपल्या सिच्युएशनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल त्याचा प्राईस वाढल्यामुळे हा मधला प्राईस इन्क्रीज झालेले. म्हणजेच काय झालं की इन्फ्लेशन झाला, कन्सिस्टंट इन्क्रीज इन प्राईस ऑफ मोस्ट ऑफ द कमोडिटीज. हे काय आलं, इन्क्रीज, इन्फ्लेशन. याचे हा एक फक्त एक फॅक्टर आहे. हे मी नाही बोलते की हाच एक कारण आहे इन्फ्लेशनचं, बाकीचे पण कारण असतात की लोकांकडे भरपूर पैसा आला म्हणून पण इन्फ्लेशन होऊन जातं. जर कधी कधी प्रोडक्शनच कमी होऊन गेलं म्हणून पण इन्फ्लेशन होतं की अरे आता काय, आता सप्लाय कमी झाला मग आता कसं होणार, मग ते प्राईस वाढत जाते. ते वेगळे वेगळे कारण आहेत. हा पण एक फॅक्टर आहे की इन्फ्लेशन होऊ शकतं याच्यामुळे. ओके, आता जो दुसरा जो पॉईंट आपण ज्याच्यात बघायला पाहिजे की जर गोष्टींची प्राईस आता वाढत चालली, आपण बोलतोय की नॉन फूड आयटम्समध्ये इन्फ्लेशन वाढत चाललं आहे, हे की नाही, भरपूर वाढतोय, असे भरपूर रिपोर्ट्स आले आहेत आपल्यासमोर. आता होणार काय की पहिलेच आपल्या इकॉनॉमीला फटका बसलेला आहे. त्यातले भरपूर जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये पण भरपूर लोकांचे जॉब गेलेले आहेत. भरपूर लोकांचा जो इन्कम सोर्स होता तो बंद झालेला आहे. पण आता हळूहळू जर त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट येते तर ऑब्व्हियसली त्यांना जेवढं पहिले भेटत होतं तेवढाच पैसा आता नाही भेटणार. म्हणजे काय, पहिलेच त्यांची इन्कम कमी झाली आहे आणि आता जर त्यांना जेवढा एक्सपेंडिचर करायचं आहे, जर समजा त्यांना आता गरज होती की त्यांना, आपण मगाशाच तांदूळचाच एक्झाम्पल परत घेऊ की 100 किलो राईस पाहिजे होता त्यांना, पण ₹100 तो पहिले त्यांना भेटत होता आणि आता समजा त्यांच्याकडे ₹100 आहेत आणि त्यांना तांदूळच घ्यायचे आहेत, पण त्यांना आता तेवढाच 100 किलो भेटेल का, नाही भेटणार. का, कारण की आता त्याची प्राईस किती झाली, ₹200 झाली. म्हणजे त्यांना आता किती भेटेल, 50 किलोच भेटेल. म्हणजेच काय, त्यांचं कन्झम्पशन कमी होऊन जाईल पण त्याचा एक्सपेंडिचर तेवढाच राहील. म्हणजेच काय, आता बाकीचे त्यांचे जे फिजिकल हेल्थ वगैरे आहे किंवा मेंटल हेल्थ पण आपण बघूया, कारण की त्यांना तेवढं जेवण नाही भेटणार, मग तेवढे जे न्यूट्रिशन्स आहेत ते सगळे नाही भेटणार, मग त्यांच्या कामावर पण त्याचा इफेक्ट होईल. मग असं पण होऊ शकतं की त्यांना त्यांचं काम तेवढं चांगलं नव्हतं म्हणून त्यांच्या तिकडनं परत काढून येण्यात जाईल. म्हणूनच ही जी इन्फ्लेशन आहे त्याचा भरपूर मोठा इम्पॅक्ट होतो. एकतर इकॉनॉमीला तर होतोच होतो, पण जो ह्युमन जो त्याच्यात आहे त्याच्या सायकोलॉजीवर पण आणि त्याच्या फिजिओलॉजीवर पण, दोघांवर पण त्याचा परिणाम होत असतो.
ओके, आता नेक्स्ट न्यूज आपण बघूया, जी आपली याची लास्ट न्यूज आहे, तीच म्हणजे IRCTCचा ग्रीन शो ऑप्शन. ओके, तर IRCTC आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ओन कंपनी एक आहे. तर मग ती एक मिनी रत्ना कंपनी आहे कॅटेगरी 1ची, जी मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजमध्ये, ज्याचा कॉर्पोरेट ऑफिस आहे न्यू दिल्लीमध्ये. ओके, तर आपल्याला माहिती आहे की कधी जर कंपनी नवीन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होत असेल तर आपण त्याला बोलतो IPO, म्हणजेच काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे आता आपण काय इनिशियल म्हणजेच काय स्टार्टिंगची, पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय लोकांसाठी ऑफर केल्या, आता तुम्ही लोक आमच्या कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतात, हे की नाही. तर आता गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे की IRCTCचा ओनरशिप 100%वरून कमी करून आता त्यांना कुठपर्यंत आणायचे, 75% ऑफ गव्हर्नमेंट ओनरशिप ठेवायचे आणि बाकीचे 25% जे शेअर आहेत ते मार्केटमध्ये फ्लोट करत ठेवायचे. ओके, म्हणजे थोडासा पार्शियल प्रायव्हेटायझेशन आपण बोलू शकतो. पण आता याच्यात काय करणार आहेत ते लोक की ग्रीन शो ऑप्शननी अजून शेअर्स अलॉट करणार आहेत. म्हणजेच काय की पहिले जर समजा त्यांनी 10% ऑफ शेअर जो होता त्यांचा, तो स्टेक जो होता गव्हर्नमेंटचा त्या कंपनीमध्ये, तो त्यांनी प्रायव्हेटला दिलेला, जो त्यांनी ऑफर केलेला होता. पण आणि त्यांच्याकडे होता प्लॅन की 10%च ठेवायचं आहे. पण आता ते काय बोलतात की नाही, अजून थोडं आपण शेअर विकूया आपण, ठीक आहे, ज्याच्याने अजून पैसे जनरेट करता येईल. जवळपास 4,000 करोडच्या वरती काहीतरी ती अमाऊंट आहे. तर ती जी अमाऊंट आहे ती रेज करण्यासाठी अजून ते म्हणजे जे इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये झालेलं ते, आणि प्लस आता जे नवीन जे शेअर्स फ्लोट करतील ते पण येतील, ज्याच्याने ते लोक पैसे जनरेट करू शकतील. आता ही जी सगळी प्रोसिजर आहे की एकदा लिस्ट झालेली कंपनी, त्यांनी 1% ऑफ शेअर त्यांचे मार्केटमध्ये लिस्ट केलेले आहेत, प्लस त्यांना जर थोडा टाईम नंतर अजून जर त्यांना लिस्ट करायची आहेत, त्यालाच जर ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला काय बोलतो आपण, ग्रीन शो ऑप्शन. ओके, आपण त्याची एकदा डेफिनेशन वाचूया. अ ग्रीन शो ऑप्शन इज अन ओव्हर अलॉटमेंट ऑप्शन in the context of an initial public offering if the demand of security issues proves higher than is expected. ओके, म्हणजे असं हे नॉर्मली कधी झालेलं, जर याची जर बॅकस्टोरी बघितली तर US मध्ये एक कंपनी होती, तिचं नाव होतं ग्रीन शू. तर तिने काय केलेलं की तिने त्याचे समजा आपण एक्झाम्पलसाठी बघूया की तिने त्याचे 100 शेअर मार्केटमध्ये फ्लोट केलेले की हां आता IPO झाला आमचा, आम्ही 100 शेअर विकतोय. पण ते काय झालं, भरपूर डिमांड झाली आणि भरपूर लोकांना पाहिजे होतं. आपण ऐकतो की ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर झाले की 110 टाइम्स झाले, 2 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाले. म्हणजेच काय, जर 2 टाइम्सचं एक्झाम्पल घेऊया की जर 100 शेअर होते पण 200 लोकांनी त्या 100 शेअरसाठी बोली लावली, हे की नाही. म्हणजे काय एकाला अर्धा शेअर देऊ शकतो का, तर नाही देऊ शकत ना. म्हणूनच काय की मग तेव्हा काय ती कंपनी ठरवणार की आता एक काम करूया, आपण 200 ते 200ला तर अकोमोडेट नाही करू शकत, पण त्या 100वर अजून 50 शेअर मी देतो. ओके, जेव्हा मग पहिल्यांदा US मध्ये याला जेव्हा अप्रुव्हल भेटलेलं, तर मग ह्याच सगळ्या प्रोसिजरला की जी पहिले जे आपण नंबर ठरवलेला आहे त्याच्यावर थोड्या दिवसानंतर जे आपण एक्स्ट्रा अजून अलॉट करायला जी परमिशन देतो त्यालाच काय बोलतो, किंवा जो ऑप्शन देतो त्याला आपण बोलतो ग्रीन शो ऑप्शन. ओके, इझी वेमध्ये हे काय केलं जातं की जी डिमांड आहे एक्स्ट्रा शेअरसाठी ती एकतर सफाईज करायला, आणि सेकंड की जर त्या कंपनीला अजून एक्स्ट्रा पैसे कमवायचे ते पण ग्रीन शो ऑप्शनच्या थ्रू हे करू शकतात. आणि जर इंडियाची जी आता IRCTC आहे तर त्यांनी पण हाच ऑप्शन निवडलेला आहे. तर आता आपण काय आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं त्याच्यावर एकदा चर्चा करूया. सगळ्यात पहिले आपण जसं की म्हटलं NRIs आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजबद्दल आपण बघितलं की त्यांच्यासाठी जे प्रॉब्लेम्स होते KYCचे किंवा जी सिलिंग होती त्यांची, ते सगळं आता नॉर्मलाइज झालेलं आहे. EPFOचा जो इंटरेस्ट रेट स्प्लिट होता तो पण आपण बघितला. नंतर आपण आपले जे मिलेनियल्स आहेत इंडियामधले, त्यातले 50% बोलतात की त्यांना बॉरो करायला लागतात आणि त्यांचे काय प्लॅन्स आहेत की लाँग टर्मसाठी त्यांना सेव्ह करायला लागेल. मग ते लोक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बघत आहेत, ते लोक जे अननेसेसरी खर्च आहेत ते सगळं कमी करायला बघत आहेत. आपण हे पण बघितलं की प्राईस सेंट्रलायझेशन कसं चाललं आणि CCIनी कसं सिमेंट इंडस्ट्रीवर रेट टाकून ते जे प्राईस सेंट्रलायझेशन, जी ऑलिगोपॉली जी चाललेली कार्टेल फॉर्मेशन जो होत होता ते कसं ते रिड्यूस करायला बघत आहेत. त्यानंतर आपण ऑनररी कॉन्सोल जे मालदीवचे इकडे आलेले आहेत, बॉबी महापती, तर त्यांच्याबद्दल आपण बघितलं की ऑनररी कॉन्सोल काय असतं. एक सिटिझन जो एक करिअर डिप्लोमॅट नसतो, जो कंट्रीमध्ये येऊन तिकडच्या त्यांची जी फॉरेन कंपनी आहे ती होस्ट कंट्री आहे, ती होस्ट कंट्रीमध्ये येऊन ते लोकांसाठी काम करतो, म्हणजेच तो ऑनररी कन्सोल होऊन जाईल. तर आपण बघितलं की पेट्रोल आणि डिझेलचे प्राईस काय वाढत आहेत आणि जर ते वाढत राहिले तर इन्फ्लेशननी काय इकॉनॉमीवर आणि तसंच ह्युमन फिजिओलॉजी आणि सायकोलॉजीवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो आपण ते पण बघितलं. आणि त्याच व्यतिरिक्त आपण लास्ट जो ऑप्शन बघितला तोच म्हणजेच ग्रीन शो ऑप्शन, जो IRCTC जी इंडियन मिनी रत्ना कंपनी आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंतर्गत, त्यांनी का ऑप्ट केलेलं आहे आणि ते कसं असतं काय असतं आपण ते सगळ्यावर चर्चा केलेली आहे. तर थँक्यू. हाचा व्हिडिओ जेवढाच होता. तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास नावाचा. जर तुम्हाला या व्हिडिओचे जे पण PDF होती किंवा हे सगळं जर वर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या टेलिग्रामवर चॅनलवर नक्कीच भेटेल. आपण ह्याचं नाव अभ्यास ठेवले कारण की 2 वेळा आपण अभ्यास करू. सो वी स्टडी ट्वाइस अँड वी डबल दी चान्सेस ऑर प्रोबॅबिलिटी ऑफ बिंग सक्सेसफुल इन अ ड्रीम ऑफ बिकमिंग अन ॲडमिनिस्ट्रेटर ऑर अन मॅनेजर ऑर अन ऑफिसर. तर थँक्यू. जर तुमचे कुठले आपण मित्रमंडळी किंवा बहीण भाऊ असतील त्या लोकांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांना जर इकॉनॉमी जर थोडा टफ जात असेल तर आपण नक्कीच त्यांना हेल्प करू. तर थँक्यू अगेन. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. थँक्यू. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो. कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी द इंडियन एक्सप्रेस अँड द हिंदू हे दोन न्यूजपेपर अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या दोन न्यूजपेपरमधला एक अत्यंत इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजेच इकॉनॉमीचा. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तर असते, पण जवळपास सर्वच एक्झाममध्ये इकॉनॉमीचा सेक्शन असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी हार मानून जातात. मित्रांनो, तुम्ही हार नका मानू. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधला इकॉनॉमीचा सेक्शन अगदी सरळ व सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग बिना उशीर करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आजचा इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर आणि त्यातल्या इकॉनॉमीचा सेक्शन बघितला असेल तर आजचा जो इकॉनॉमी सेक्शन आहे तो असा दिसतोय. तर त्याच्यात इन टोटल इकॉनॉमीशी रिलेटेड 15 न्यूज आहेत. पण आपल्याला सगळे 15च्या 15 न्यूज वाचायचे आहेत का? तर नाही. टू जस्ट क्लॅरिफाय की जर तुम्हाला पूर्णच ॲनालिसिस करायचे की इकॉनॉमीमध्ये काय चाललं आहे इन जनरल, किंवा कुठल्या कंपनीचं लिस्टिंग होते, कोण IPO चालू करणार आहे, कुठला US मधला सगळ्यात मोठा IPO Airbnbचा होणार आहे, अशा सगळ्या जर तुम्हाला न्यूज पाहिजे असतील जे आपल्या एक्झामशी रिलेटेड नसतील तर तुम्ही ऑब्व्हियसली वाचू शकतात. वाचण्यासाठी कधीच अंत नसतो, तर ऑब्व्हियसली तुम्ही वाचत जाऊ शकता. पण अगेन आपण जर फक्त एक्झामला फोकस ठेवलं तर हे 7 टॉपिक्स आहेत जे आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत, जे करंट घडामोडीमध्ये चाललेले आहेत. पण आपण ते तर जाणूनच घेऊ की काय स्टोरी आहे त्याची, प्लस आपण ते पण बघू की त्याची बॅक स्टोरी काय, की ते कधी फॉर्म झालेले, त्याचे पर्पज काय होता ते फॉर्म करण्याचं वगैरे. ओके, तर हे 7 पॉईंट्स आहेत आपले. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की G6 म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहेत त्याच्यामध्ये NRIsना आता कसे ते इन्व्हेस्ट करू शकतात आणि ते का केलं जातं ते आपण पहिले बघू. त्यानंतर बघूया की EPFO म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही एका रजिस्टर्ड किंवा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये कुठल्या रजिस्टर्ड कंपनीमध्ये काम करता किंवा गव्हर्नमेंटमध्येही काम करता, तर तुमच्या सॅलरीचा एक पार्ट PFमधून कट होतो, तोच EPFमध्ये जातो आणि ती जी ऑर्गनायझेशन असते त्याला आपण EPFO म्हणतो. तर त्याचा इंटरेस्ट रेट जो असतो तर त्याच्यामध्ये काहीतरी स्प्लिट होणार होता असं त्यांच्याकडे एक प्रपोजल होतं, पण ते रिजेक्ट केले गेले. ते काय होतं आपण त्याच्यावर चर्चा करूया. त्यानंतर आपण बघूया की कोविड जो पॅन्डेमिक होता त्याच्यामुळे भरपूर सारे इम्पॅक्ट झालेत. त्यातलाच एक सर्वे केला होता स्टँडर्ड चार्टर्सनी, तर त्यात कळलं की जे मिलेनियल्स म्हणजेच काय 1981च्या नंतरचे बॉर्न झालेले जे पण सगळे लोक आहेत त्या लोकांमध्ये 50% बोरिंग इंडियामध्येच जे मिलेनियल्स आहेत त्याच्यामध्ये 50% इन्क्रीज झाले बोरिंग्समध्ये, उधारीमध्ये. ओके, त्यानंतर आपण बघूया की प्राईस सेंट्रलायझेशन काय असतं आणि ते सिमेंट इंडस्ट्रीमध्ये कसं चाललेलं आणि CCI म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ह्यांनी त्याला कसं काउंटर केलेलं आहे. आपण ऑनररी काउन्सिल हे काय असतं त्याच्यावर चर्चा करू आणि इंडियामध्ये कोणी नवीन ऑनररी काउन्सिल पाठवलं आहे त्याच्यावर आपण बघूया. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की डिझेल आणि पेट्रोलचे जे किमती आहेत ते वाढत चालले आहेत, पण इंटरनॅशनल प्राईस ऑफ क्रूड क्रूड ऑइल ते भरपूर स्वस्त आहे. तर मग हा कोरिलेशन का नाही मॅच होतं? हे प्राईस आपल्याकडे वाढत चालले आहेत आणि जर क्रूड ऑइलची ओरिजिनल किंमतच जर कमी आहे मग असं का होतं, आपण त्याच्यावर चर्चा करूया आणि त्याचे काय इम्प्लिकेशन्स होऊ शकतात इकॉनॉमी, आपण त्याच्यावर पण चर्चा करू. आणि लास्ट जो टॉपिक असेल तोच म्हणजे ग्रीन शू ऑप्शन्स, जे IRCTC जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंतर्गत. आपल्याला माहिती आहे जर आपल्याला कुठे ट्रेनची बुकिंग वगैरे करायची असेल तर मग आपण IRCTCच्या थ्रू करतो, तर त्याच्यातलाच ग्रीन शो ऑप्शन आपण त्याच्यावर चर्चा करूया ते काय वगैरे. ओके, तर चला आपला आजचा पहिला टॉपिक बघूया, तोच म्हणजे NRIs टू बी अलाउड टू इन्व्हेस्ट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, तर या पूर्ण आर्टिकलमध्ये तर काय दिलेलं आहे की इंडियाला आता सध्या लिक्विडिटीची गरज आहे. ओके, आपल्याला अजून कॅश पाहिजे इंडियामध्ये, ज्याच्याने काय होईल की आपला जो पण पेमेंट्स वगैरे करायचे आहेत किंवा समजा की आता आपल्याला नवीन हॉस्पिटल्स बनवायचे आहेत किंवा नवीन जे पण कन्स्ट्रक्शनची कामं करायची आहेत किंवा जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना वगैरे सॅलरी द्यायची आहे किंवा इन जनरल जर बँक्सना लोन पण द्यायचं असेल त्यासाठी आपल्याला लिक्विडिटी लागेल, म्हणजेच काय कॅश लागेल. आणि ती कॅश आता जर गव्हर्नमेंटनी इंडियातल्याच मार्केटमधून जर उचलली आणि आपल्याला द्यायला लागली तर काय होईल, जे बाकीचे जे बिझनेसेस आहेत त्या लोकांना जर कॅपिटलसाठी पैसा लागेल तर तो त्यांना भेटणार नाही, म्हणून काय होईल की ते कॅश क्रंच होऊन जाईल, हे की नाही. म्हणून काय आता गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे, हा भरपूर पहिलेपासूनचा प्रपोजल होता की आपले जे इंडियातले जे लोक आहेत ते बाहेर जाऊन पण काम करतात, आपण त्यांनाच NRIs बोलतो, म्हणजेच काय नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. ते लोक तिकडे बाहेर जाऊन भरपूर पैसे कमवतात आणि त्या लोकांना असं वाटतं पण की त्या लोकांनी इंडियामध्ये इन्व्हेस्ट करावं, पण त्यांच्याकडे एक असा चांगला रूट नाही, एकदम असा सेफ रूट नाही. आणि तोच एक सेफ रूट म्हणून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे G6 आपण बोलू शकतो की हे एक सेफ रूट आहे लॉंग टर्मसाठी आणि गव्हर्नमेंटच्या बॅक्ट असतं, म्हणजे काय ते सेफ आहे, तुम्हाला पैसे भेटणारच आहेत ते परत. ओके, आणि त्यांना ते एक पेट्रिऑटिझमचा पण फिलिंग येतो की हां बाबा काही ते आपण कंट्रीसाठी काहीतरी केले, नॅशनलिझम त्यांच्यात तो परत येतो. ओके, तर असं सगळं आहे, पण त्यात काही इश्यूज होते आपण त्याच्यावर वगैरे चर्चा करूया. ओके, सगळ्यात पहिले आपण जाणूया की G6 काय असतात. G6 ज्याचा फुल फॉर्म होतो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, हे जर फक्त इंडियामध्येच जर लॉन्च करायचं असतील गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रेस करायचे असतील तर ते स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे दोन्ही करू शकतात. पण जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये काढायचं असेल तर फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट करू शकते आणि जर स्टेट गव्हर्नमेंटला तिकडे काढायचं तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागेल, कारण की ऑब्व्हियसली जर आपल्याकडे जवळपास
29 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आहेत. ओके, प्लस वेगळे युनियन टेरिटरीज. मग आता प्रॉब्लेम काय होईल की जर सगळ्या लोकांनीच इंटरनॅशनल मार्केटमधून घ्यायला सुरुवात केली पैसे, तर आपण रेग्युलेट नाही करू शकणार. म्हणूनच काय की जर स्टेट्सनं जर जाऊन काय बोलतात त्याला, जर पैसे रेज करायचे आहेत इंटरनॅशनल मार्केटमधून, तर त्यांना कोणाची परमिशन लागेल, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची. ओके, तर आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की हे 2 टाईपचे असतात. कुठले? एक शॉर्ट टर्म आणि एक दुसरा असतो लॉंग टर्म. जे शॉर्ट टर्मसाठी जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील त्यांना आपण बोलूया ट्रेजरी बिल्स किंवा टी बिल्स. ओके, आणि जे लॉंग टर्मसाठी असेल म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, तर त्यांना आपण काय बोलणार, तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा डेटेड सिक्युरिटीज. ओके, इझी. जर 1 वर्षापेक्षासाठी कमी तर ट्रेजरी बिल, आणि जर त्याच्याहून जास्त असेल तर गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा डेटेड सिक्युरिटीज. ओके, आता जे आपण हा न्यूज आर्टिकल बघितला तर त्यांनी सांगितले की ह्याच्या पहिले इश्यूज काय होते की NRIs का नव्हते इन्व्हेस्ट करू शकत. एक तर होतं की KYC प्रॉब्लेम्स होते. आपल्याला माहिती आहे, आता आपण कुठे गेलो जर पेटीएमची पण KYCसाठी ॲडव्हर्टाईज आपण बघितली असेल, किंवा जर बँकमध्ये जातो तर ते लोक पण KYCचा फुल फॉर्म असतो नो युअर कस्टमर. म्हणजे कस्टमरचे जे ॲड्रेस प्रूफ आहे किंवा त्यांचे जे पॅन कार्ड नंबर वगैरे आहेत, तर हे सगळे जे रेग्युलेटरी जे फ्रेमवर्क आहे किंवा जे पेपरवर्क जो लागतो तो KYCच्या माध्यमातून ती जी एक ऑर्गनायझेशन आहे जे पैशाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन वगैरे बघते तुमचा, तर ते तुम्ही एक लेजिटिमेट पर्सन आहात, तुम्ही ते ज्या पैसे आहेत त्याचा काही गैरफायदा नाही करणार. त्यासाठी की ते KYC नॉर्म्स करायला लागतात. तर मग पहिले NRIवाले लोकांचं काय व्हायचं की त्यांना जर इन्व्हेस्ट करायचं तर त्या लोकांना KYC प्रॉब्लेम व्हायचा की हे डॉक्युमेंट आणू द्या, ते डॉक्युमेंट आणू द्या, असं. आणि आपल्याला माहिती आहे की एकदा जर माणसाकडे भरपूर पैसे यायला लागतात तर त्याला हे सगळ्या गोष्टींमध्ये पडायला इच्छा नसते अजिबात, की बाबा मला करायचं आहे पण तू एवढं काही तामझाम नको देऊस मला, मी पटपट करून टाकू दे. पण हाच आपल्याकडे पेपरवर्कचा एक भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. आपण अजून पण डिजिटल व्हायला बघतोय सगळीकडे आणि त्यात भरपूर चांगल्यापणे आपण काम तर करतोच आहे, पण आपला जो पेपरवर्क जो आहे, जो आपण पेपर बेस्ड जे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते अजून आहेच. आणि ते एवढ्या लवकर मला तरी वाटत नाही की कुठे जाईल, कारण की आताच्या घडीमुळे आपण डिजिटल वर्क पण करतोय प्लस पेपर वर्क, म्हणजे आपण डबल मेहनत करतोय. तर मग जर आपल्याला फक्त डिजिटलवर जायचं आहे ते आता सध्या पॉसिबल नाही, कारण की अजून सगळ्या लोकांकडे तेवढी डिजिटल लिटरसी नाही आली आणि डिजिटल इन्क्लुझिव्हिटी पण तेवढी नाही. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड वगैरे आपण तयार केलेलं आहे, ज्याच्याने आपण रिमोटेस्ट आणि रुरलेस्ट एरियामध्ये पण जाऊन सगळ्यांना कनेक्ट करू शकू, पण त्याला वेळ लागणार आहे. म्हणूनच आपण असं म्हणतो की KYC प्रॉब्लेम्स वगैरे भरपूर, आपल्याकडे पेपरवर्क वगैरे भरपूर करायला लागतो आणि ते NRIsला आवडत नाही आणि त्याच्यामुळे ते लोक पण इन्व्हेस्ट करायला मग सेकंड थॉट देतात. आणि अजून एक असा प्रॉब्लेम जो होता की त्याच्यात मॅक्झिमम लिमिट होती, की जर समजा आता फक्त एक्झाम्पल देतोय की ते लोक 10 करोड रुपयेपर्यंतचीच गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेऊ शकत होते आणि त्यांचं असं होतं की नाही मला जास्त पाहिजे, तर ते लोकांना अलाउड नव्हतं, हे की नाही. आणि म्हणजेच काय तो सीलिंगचा प्रॉब्लेम जातो. मग ते हे जे 2 इश्यूज आहेत ते आता सध्या गव्हर्नमेंटने ॲड्रेस केलेले आहेत. आणि आता जो नवीन जे नॉर्म्स आहेत, जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे आता काढणार आहोत गव्हर्नमेंट बॉन्ड्स, बॉन्ड्स, तर मग त्याच्यामध्ये काय हे 2 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले की KYC प्रॉब्लेम त्या लोकांना आता जास्त काय करायला नाही लागणार, आणि मग सीलिंग जी मॅक्झिमम अमाऊंट जे इन्व्हेस्ट करतील ते पण ते लोकांनी रिलॅक्स करून टाकलं, तसं काय प्रॉब्लेम नाही. पण आता ह्याची गरज काय आहे की इंडियामध्ये जर आपण म्हटलं स्टार्टिंगला की हां बरोबर चल, आता जर गव्हर्नमेंटनी इंडियन मार्केटमधूनच इंडियन बँकिंग सेक्टरमधूनच सगळा जर पैसा उचलला तर बाकीच्यांना भेटणार नाही. पण आता गव्हर्नमेंटला एवढा पैसा उचलायची का गरज लागते, आपण ह्याच्यावर चर्चा करूया. ओके, जसं आपल्याला माहिती आहे की कधी पण कुठल्याही एक गोष्टीचा एक इन्कम असतो आणि एक एक्सपेंडिचर असतो, राईट. तर मग गव्हर्नमेंटचाच इन्कम म्हणजे काय असतो, तो ग्रँट्स असतील कुठून आलेले, किंवा त्यांचा इन्कमचा जो टॅक्सच्या थ्रू आलेला जो इन्कम असेल तो डायरेक्ट असो इनडायरेक्ट टॅक्सेसच्या थ्रू आला असो, ते हे सगळे त्यांचे इन्कम आहेत. आणि एक्सपेंडिचरमध्ये काय होतं की पब्लिक वेलफेअरसाठी जे पण खर्च केला, मिलिटरी इक्विपमेंटसाठी काही खर्च केला, किंवा जर बेटरमेंटसाठी रोड बनवले आपण, किंवा हॉस्पिटल्स वगैरे बनवले, स्कूल्स बनवले, रोड्स बनवले, ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा पब्लिक वेलफेअरसाठी जो खर्च होतो तो. पण आता प्रॉब्लेम काय झालेला की 2003 अर्ली 2000मध्ये बोललो आपण, तर तेव्हा काय झालेलं की गव्हर्नमेंट काय करायची की जेवढा त्यांचा इन्कम असायचा त्याच्याहून भरपूर एक्स्ट्रा लिमिटपर्यंत ते लोक खर्च करत जायचे, विच इज ऑब्वियसली नॉट राईट, की त्याचं काहीतरी लिमिट असायला पाहिजे ना, तुम्ही किती खर्च कराल. म्हणूनच काय व्हायचं की फिस्कल डेफिसिटचा प्रॉब्लेम आपल्याकडे भरपूर असायला पाहिजे. डेफिसिट म्हणजे काय की आपल्या इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त आहे, म्हणजे आपण निगेटिव्हमध्ये जातो.